आले रे आले, देवगडचे हापूस आंबे आले. माहेरून मला देवगडचा हापूस आंबा मिळालेला आहे आणि माझ्या आईने अळूवडी तयार करूनच दिलेली, फक्त मला फ्राय करायची होती. आज तुम्हाला आमरस, पुरी आणि अळूवडी हे दाखवणार आहे. तर चला तर मग थाळी बनवायला सुरुवात करूया. हा देवगडचा हापूस आंबा आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि आज तुम्हाला मी 3 आंब्याचा आमरस कसा बनवायचा मिक्सरचा वापर न करता हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि सगळीकडून हा आंबा आपल्याला प्रेस करून घ्यायचा आणि देठ काढून आपल्याला हा आमरस काढून घ्यायचा आहे काचेच्या कंटेनरमुळे. त्यामुळे आपला आंबा काळा पडणार नाही. तुम्ही स्टीलचं भांडं घेतलात तर शक्यतो तुमचा आंबा हा काळा पडू शकतो. शक्यतो तुम्ही काचच्या कंटेनरमध्ये ठेवा आमरस आणि चवीनुसार पिठी साखर घाला. आणि ही म्हणजे माझ्या आईने बनवून दिलेली केळीच्या पाण्यामध्ये शिजवून दिलेली ही अळूवडी फक्त मला फ्राय करायची होती. तुम्हालाही काय मिळतं माहेरून तेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आता मी तवा गरम केलेला आहे. हा भाकरीचा तवा आहे आणि तेल गरम झाल्यावर मी प्रत्येक अळूवडी ठेवलेली आहे. आणि आता मी स्लो गॅसवर ही दोन्ही साईडने खरपूस अशी भाजून घेणार आहे. कुरकुरीत अशी तुम्ही डीप फ्राय करू शकतात. तयार झाली ही अळूवडी क्रिस्पी कुरकुरीत अशी. आता आपण पुरी मी तेलामध्ये सोडलेली आहे आणि तुम्ही बघू शकता टम्म अशी ही पुरी तयार झालेली आहे आणि संपूर्ण अशी थाळी तयार झालेली आहे. आणि आमरस थाळी इतकी सुंदर झालेली ना, नक्की बनवा.